नाईक आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तुम्ही सुद्धा होतात. मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्याच्याशी सहमत आहात का? सभात्याग केला तुम्ही? खरं तर मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका मांडली ती मागच्याच सरकारची ओढलेली आहे आणि खरं तर मागच्या सरकारला दोष देण्याचं काम वारंवार त्यांनी केलेलं आहे. परंतु मुख्यमंत्र्यांना स्वतः त्या कमिटीमध्ये उद्धवजींनी मराठा जी कमिटी शासनाने नेमली होती त्या कमिटीचे सदस्य म्हणून शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना स्वतः त्यावेळी उद्धवजींनी नेमलं होतं. आणि अशा सगळ्या प्रकरण खरं तर यावेळी ठोस आश्वासन मराठ्यांना मिळेल, कुणबी आरक्षण मिळेल अशी काय भूमिका होती किंवा मराठ्यांना कशा पद्धतीने आरक्षण देणं हे न सांगता वेगळ्या पद्धतीने सांगितलं. आणि त्याचबरोबर भुजबळांनी ज्या भूमिका घेतल्या होत्या त्या भुजबळांनीच खरं तर मराठा समाजाला आरक्षण मिळावे सगळ्या सदस्यांची मागणी होती. फक्त भुजबळांची जी भूमिका त्या भूमिकेला कुठेही त्या विरोध देण्याचं काम या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. त्यामुळे सरकारमधल्या मंत्र्यांमध्येच एक वाक्यता हे मात्र आजच्या दिसून आलं आणि म्हणून आम्हाला जे बोलायचं होते बोलायला न दिल्याबद्दल आम्ही सभात्याग केला. पण तुम्ही सभात्याग जरी केला असला तरी हा मराठा आरक्षणाचा विषय अत्यंत जटिल आहे आणि तांत्रिक सुद्धा आहे. त्यामुळे वेळ जर मागत असतील, सरकार जर यामध्ये वेळ मागत असतील तर त्यात गैर का असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातो. वेळ मागत असतील तर खरं तर वेळ मागत आपण काय करणार आहे हा विषय होता आणि त्यामुळे सरकारला नकारात्मक या ठिकाणी मराठा आरक्षण बोलायचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.